सुप्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे नेहमीप्रमाणे स्वागत. आजचा निशिदिनीचा विषय आहे पूजा ते सकळ अकर्तव्य. काही न करणे हीच खऱ्या अर्थाने ईश्वर पूजा किंवा आत्मपूजा आहे. संस्कृत सुभाषित ऐका. नष्टम नष्टमुपेक्षेत प्राप्तम प्राप्तमुपाहरेत निर्विकार यैताद्धि परमार्चन महात्मनः. नष्टम नष्टम उपेक्षेत प्राप्तम प्राप्त मुपाहरेत निर्विकार यैताद्धि परमार्चन महात्मनः. नष्ट ते उपेक्षावे, यदृच्छा प्राप्त ते स्वीकारावे. उभय प्रसंगी निर्विकार चित्ताद्वारे जरी हे घडे तरी तेच श्रेष्ठ आत्मपूजा समजावे. म्हणजे गेले त्याचा शोक न करी, प्राप्त ते सहज स्वीकारी. तरी अत्यंत स्थितप्रज्ञ भावे, स्थिरचित्ती सर्व जरी अंगीकारी. या वाचून श्रेष्ठ आत्मपूजा अन्य नसे या विश्वांतरी. गेले त्याचा शोक न करता आणि यदृच्छेने जे प्राप्त झाले त्याचा सहज स्वीकार केल्यानंतर, म्हणजे गेलं त्याचा शोक नको आणि यदृच्छेने प्राप्त झालंय त्याचा स्वीकार करताना अतिरेकी आनंदही नको. म्हणून गेलेल्याचं दुःख नको आणि मिळालेल्याचा अतिरेकी आनंद नको. अशा तऱ्हेने गेले त्याचा विशेष शोक न करता आणि यदृच्छेने जे प्राप्त झाले त्याचा सहज व्हावे जो स्वीकार करतो, असा जो स्थितप्रज्ञ भावात स्थिर चित्तामध्ये जो सर्व जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा अंगीकार करतो, अशा स्थिरचित्ताने साक्षीत्वामध्ये जीवनाचा अंगीकार करणाऱ्या माणसानेच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आत्मपूजा केली असे समजावे. या वाचून आत्मपूजा किंवा ईश्वर पूजा म्हणजे काही नाही. याचा सारांश एवढाच आहे, जीवनामध्ये सुख प्राप्त हो दुःख प्राप्त हो, दुःख आणि सुख जसं येईल तसं स्वीकारावं. गेलं त्याचा शोक नसावा, आलं जे मिळालं त्याचा अधिक हर्ष नसावा. अत्यंत शांत संयमित मनाने येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सहज स्वीकार जो करतो, असा संयमी माणूस आणि असं त्याचं वर्तन हीच सर्वश्रेष्ठ आत्मपूजा आहे. आता याचं मोठ्या स्वरूपात गद्यात जे विश्लेषण आहे ते तुम्ही पहा. आजचा हा विषय तत्वज्ञानाचा गाभा आहे, म्हणून तो नीट समजावून घ्या. या विश्वात प्रत्येक जीवाच्या वाट्याला जीवदशा म्हणजे खरे तर या तऱ्हेचा जीवनाचा प्रवास जन्मापासून मृत्यूपर्यंत येतच असतो. तो कधीच कुणाला चुकला नाही व चुकणारही नाही. याकडे जर सजगतेने माणूस पाहू शकेल तर काही मिळणे व कालांतराने ते नष्ट होणे, पूर्वी न मिळालेले नंतर म्हणजे जीवनाच्या पुढच्या टप्प्यावर मिळणे किंवा कदाचित मरेपर्यंत कधीच न मिळणे, यासारखे संमिश्र प्रसंग किंवा घटना रूप साखळी जी प्रत्येकाच्या अनुभवास येते त्यालाच खरे तर जीवन चक्र किंवा सुखदुःख रूप आवर्तन मालिका असे म्हणतात. जीवाच्या या भोगरूप साखळीला जीवदशा संसार चक्र असेही म्हणतात. जीव हा सतत इच्छारूप लाटांवरती त्याच्या जीवन सागरात वर खाली होत असतो. या वर खाली होण्यालाच हर्षामर्ष किंवा सुखदुःख रूपी जाणीवांच्या सुख संवेदन रूप किंवा दुःखरूप लाटा व त्यातील जीवांचे आंदोलित होणे म्हणतात. मात्र ज्ञानी माणूस हे जाणून असतो की जीवन केवळ सुखरूप किंवा दुःखरूप नसते. जीवन केवळ देणारे किंवा केवळ जीवापासून काही सतत हिसकावून घेणारेही नसते. हे देणे घेणे म्हणजेच खरे तर वास्तवात जीवनाचे जीवनभर चालणारे जगणे मरणे असते. जीवाला सर्वसाधारणरित्या विषय सुखाची गोडी असते, मात्र ही विषय तृष्णा कधीच संपूर्णपणे शांत निवांत होत नाही. तृष्णेचे हे सतत तृष्णारूप असणेच असणे म्हणजे कायमस्वरूपी कधीही तृष्णा समाधान न पावणे. तृष्णेचे हे तृष्णारूप सतत तृष्णारूपी असणेच असणे म्हणजे कायमस्वरूपी कधीही माणूस समाधान पावत नाही. हेच ज्ञानी माणूस जाणून असतो. आता असा ज्ञानी माणूस
पुढील प्रमाणे निष्कर्षाप्रत येतो. ते मुद्दे समजून घ्या. 1. जीवाला जीवन जगणे क्रमप्राप्त आहे. 2. सुखदुःख रूप लाटांवरतीच जीवाचा जीवन प्रवास सतत वर खाली होत असतो. 3. सर्वसाधारण माणूस सतत सुखाच्या मागे धावतो व दुःखापासून दूर पळू पाहतो. खरे तर हे धावणे पळणे ही ओढ्यात आणच मूलतः दुःखरूप आहे. 4. आता असे ज्ञान झालेला माणूस सुखापाठी धावती नाही व दुःखापासून दूरही पळू पाहत नाही. जसे सागरात पोहणारा निष्णात जलतरणपटू सागराच्या वर उसळणाऱ्या लाटेबरोबर वर आणि खाली जाणाऱ्या लाटेबरोबर अलगद खाली सहितपणे जातो, पण त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन तो गुदमरतही नाही, कारण तो सागर लाटांचा नियम व त्यांच्याबरोबर क्रीडा करणे खेळणे यामध्ये पडायत असतो. म्हणजे सागराबरोबर तो जसे स्वतःला नीट जुळवून घेतो, तसे ज्ञानी माणूस जीवनरूपी सागरातील सुखदुःख रूप लाटांशी स्वतः किंवा स्वतःला नीट समन्वय साधून जोडून घेतो. 5. जसा सागराचा निसर्ग नियम जाणणे पोहणाऱ्यासाठी आवश्यक आहे, त्याच प्रकारे जीवन सागर व त्याच्या सुखदुःख रूप लाटांचे यादृच्छिक किंवा ईश्वरी शास्त्रही प्रत्येक जीवाला माणसाला नीट अवगत असणे अत्यावश्यक आहे. 6. हे ईश्वरी शास्त्र अवगत असलेला ज्ञानी माणूस जीवनरूपी सागरात आपल्या वाट्याला ज्या सुखदुःख रूप भोग लाटा येतात त्या स्थितप्रज्ञ भावे व अविकारी मनोवस्थेत किंवा दृढ शांत अमनी भावे सहज किंवा लिलया जणू काही जीवन जगण्याची अद्भुत कला अवगत असल्याप्रमाणे स्वीकारतो. 7. काय असते हे ज्ञान? तो जीवाच्या अंतर्गत हृदयस्थ आत्मा असतो. तोच खरे तर या जीवरूप जीवन यात्रेत मानवी देहधारणा प्राप्त करून जीवनानुभव घेत असतो किंवा चाकत असतो. व अनुभव म्हटले की ते सुख दुःख रूप दोन्ही तऱ्हेचे असणारच असणार. ते येणारे जाणारे म्हणजेच कायम न टिकणारे असणार. त्याचे कारण म्हणजे जर जीवनच येणारे जाणारे आहे तर या जीवनातील अनुभवही तसेच येणारे जाणारे असणार. जीवन म्हणजे कधीच न शमणारी तृष्णा आहे. जीवन म्हणजे कधीही न शांत होणारी तृष्णा आहे किंवा जीवन याचा अर्थच असमाधान. मग स्वाभाविकच नष्ट झाले ते उपेक्षावे किंवा तितके मग स्वाभाविकच जे नष्ट झाले ते उपेक्षावे किंवा तिकडे अलक्ष असू द्यावे व यदृच्छेने प्राप्त झाले ते सहज व्हावे ईश्वरी प्रसाद म्हणून स्वीकारावे हे ओघाने झाले. म्हणजे या मुद्द्यापर्यंत आपण आल्यानंतर आता तो ज्ञानी माणूस स्वाभाविकरित्या असं समजतो की जे नष्ट झालं ते उपेक्षावे किंवा तिकडे अलक्ष असू द्यावे व यदृच्छेने प्राप्त झाले ते सहज व्हावे ईश्वरी प्रसाद म्हणून स्वीकारावे. हे स्वाभाविकच वरील सर्व मुद्द्यांचा आपण परामर्श घेतल्यानंतर नष्ट झालेले दुर्लक्षावे व प्राप्त झालेले ईश्वरी प्रसाद म्हणून स्वीकारावे हे ओघानेच येते. सर्वात शेवटचा व महत्वाचा मुद्दा म्हणजे जीव किंवा माणूस याच्या हृदयातील परमेश्वर किंवा आत्मा हाच जर या साऱ्या संसार रूप व्यापात कर्तुम अन्यथा कर्तुम म्हणजे सर्वश्रेष्ठ नियामक नियंता आहे, तर माणूस म्हणजे केवळ देहधारी वाहन माध्यम असून सर्वार्थाने करता धरता आहे तो आत्मा परमात्माच. म्हणजे मानवी देह हा आत्मारूप परमात्मा रूप जो रथी बसलेला आहे त्याचा रथ म्हणजे मानवी देह. म्हणजे मानवी देहरूपी रथात आत्मा किंवा परमात्मा रथी म्हणून त्या रथाचा चालक किंवा नियंता बसलेला आहे. असे असताना अविचल साक्षीत्वात सर्व जीवन जगणे हीच त्या आत्मा परमेश्वराची सर्वेशाची सर्वश्रेष्ठ पूजा होय. म्हणूनच संत श्रेष्ठ तुकोबा म्हणतात या जीवनरूप संसारात माणसाने केवळ आत्मलक्षी म्हणजे आपल्या हृदयस्थ परमेश्वराकडे तो आत्म्याकडे लक्ष ठेवून असावे. असे आत्मलक्षी असणे हीच खरी आत्मपूजा. अन्यथा काही न करणे हीच पूजा. या अर्थी सद्गुरु तुकोबा म्हणतात पूजा ते सकळ अकर्तव्य. काहीही मी माझे किंवा अहम भावे जीवनात न वर्तणे यालाच सार्थकतेने देव किंवा आत्मपूजा म्हणावे. म्हणजे सारांशाने
या सुभाषिताचा किंवा या निरूपणाचा निष्कर्ष असा आहे की जीवन हे यादृच्छिक आहे. जीवन हे माणसाला परमेश्वराकडून प्राप्त झालेले आहे. जीवन आणि माणूस याचा जो करता धरता आहे, नियंता आहे, तो आहे परमेश्वर. त्यामुळे सर्व संसार रूपी जीवनामध्ये आणि सर्व देहरूपी माणसांमध्ये तोच परमेश्वर, तोच आत्मा, परमात्मा, नियंता, नियामक आणि जीवनाला दिशा देणारा म्हणून बसलेला आहे. अशा अर्थी या सुखदुःख रूपी ज्या लाटा येतात त्या लाटा म्हणजे दुसरे दिसरे काही नसून ईश्वराच्या मर्जीनुसार जीवनरूपी संसाराला आलेली ही भरती आहे. ही भरती नेहमीच्याच सागराप्रमाणे वर खाली होणारी आहे आणि वर खाली होणाऱ्या लाटांनाच सुखदुःख रूपी वर उठणाऱ्या लाटा, सुखरूपी वर उठणाऱ्या लाटा आणि दुःखरूपी खाली नेणाऱ्या म्हणजे गळतेत नेणाऱ्या लाटा म्हणतात. परंतु एखादा निष्णात पोहणारा माणूस उंच उठणाऱ्या लाटा आणि खाली जाणाऱ्या लाटांबरोबर जसं आपलं जीवन एका कलेद्वारे जुळवून घेतो, तशीच ज्ञानी माणूस सुद्धा या वर खाली उठणाऱ्या आनंद दुःखरूपी लाटांबरोबर आपल्या जीवनाची कला तो साधून आत्मसात करून जीवन जगत असतो. आणि यामध्ये त्याचा महत्वाचा मुद्दा एवढाच असतो की आपल्या देहात जो ईश्वर आहे तोच खराखुरा या जीवनाचा भोग घेत आहे. भोग घेणारा आणि भोग देणारा केवळ ईश्वरच आहे. माणूस हे केवळ वाहन आहे. त्या वाहनामध्ये जो ड्रायव्हर बसलेला आहे, जो चालक बसलेला आहे, देहरूपी हृदयाच्या रथामध्ये जो रथी म्हणजे रथ चालवणारा बसलेला आहे, तो अर्थात आहे परमात्मा किंवा आत्मा. म्हणून सुखदुःख रूपी लाटांकडे दुर्लक्ष करून, गेलेल्याकडे दुर्लक्ष करून जे आले त्याचा सहर्ष भावे स्वीकार करणे, अशा अलक्ष्य भावाने जगणे, यालाच खरे तर सर्वात्मक देवाची पूजा म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, पूजा ते सकळ अकर्तव्य. त्या जीवनात येऊन माणसाने स्वतःहून मी म्हणून काही करायचे नसते. जीवन जसे सामोरं येईल तसं त्याला सामोरं जाणं, हाच आहे पूजा ते सकळ अकर्तव्य. या संत तुकाराम महाराजांच्या वचनाचा अर्थ आणि हे वचनच इथे सुरुवातीला सांगितलेलं आहे. नष्टम नष्टमुपेक्षेत प्राप्तम प्राप्तमुपाहरेत निर्विकार एताद्धि परमार्थ न महात्मनः. नष्ट ते उपेक्षावे, यदृच्छा प्राप्त ते स्वीकारावे. उभय प्रसंगी निर्विकार चित्ताद्वारे जरी हे घडे तरी तेच श्रेष्ठ आत्मबोधून समजावे. म्हणजे गेले त्याचा शोक न करी, प्राप्त ते सहज स्वीकारी, परी अत्यंत स्थितप्रज्ञ भावे, स्थिरचित्ती सर्व जरी अंगीकारी. या वाचून श्रेष्ठ आत्मपूजा अन्य नसे या विश्वांतरी. म्हणून पूजा ते सकळ कर्तव्य. मानवाने या जगात येऊन मी म्हणून अहंकार भावे काहीही करायचे नाही. हीच त्या सर्वश्रेष्ठ आत्म्याची किंवा परमेश्वराची पूजा आहे. तेव्हा सज्जन श्रोते हो, आपण या चिंतनाकडे नीट लक्ष द्या. आपले कान आणि आपली सर्व ऊर्जा या चिंतनाकडे असू द्या. आपलं लक्ष केवळ आणि केवळ आपल्या हृदयातील आत्म्याकडे किंवा परमेश्वराकडे असू द्या. म्हणजेच पूजा ते सकळ कर्तव्य या निरूपणाचा सार्थकतेने लाभ प्रसाद आपणाला होऊ शकेल. या निरूपणाच्या अंती विश्वास व्यक्त करतो की पूजा ते सकळ कर्तव्य हे जीवनाचे मुख्य सूत्र आहे. ते आज आपण नीट ऐकाल आणि त्या मार्गाने आपण आपल्या जीवनाची वाटचाल कराल. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.